भारतासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे। अखेर भारतीय बनावटीचं तेजस शुक्रवारी आकाशात झेपावणार आहे। स्वदेशी तेजस आज वायुदलाच्या ताफ्यामध्ये सामील होणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती आज असेल आणि या कार्यक्रमात तेजस हवेत झेपावणार आहे। मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ही संकल्पना भारतामध्ये त्या ठिकाणी आली की MiG-21 याचा जो जथ्था आहे त्याला रिप्लेस करण्यासाठी भारतीय बनावटीचं असं तेजस आपल्याकडे असावं, लाईट कम्बॅट एअरक्राफ्ट असावं। ही संकल्पना तशी जी आहे ती 1980च्या दशकातली आणि ऑलमोस्ट आता 2025चा ऑक्टोबर महिना उजाडतोय। मार्क 1A त्यातली ही 2 जे विमानं आहेत ती फंक्शनली आपल्या एअरफोर्स मध्ये डिप्लॉय होण्यासाठी। तेजस विमान आज आकाशात झेपावणार आहे। भारतीय बनावटीचं असं हे विमान आहे जे आज वायुदलाच्या ताफ्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल होत आहे। नाशिकच्या ओझरमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या लष्करी कारखान्यात सुखोई MKI-30 आणि मिग या विमानांची निर्मिती होत होती आणि आता याच ठिकाणी स्वदेशी बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानांच्या बांधणीचं काम सुरू आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिलं तेजस विमान आज वायुदलात सामील होणार आहे। आत्मनिर्भर भारताची तेजस्वी झेप नेमकी कशी असणार आहे ते पाहतोय आपण। पूर्णतः भारतात डिझाईन झालेलं स्वदेशी बनावटीचं हे विमान आहे। अमेरिकेतल्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीकडून या विमानासाठीच्या इंजिनचा पुरवठा केला गेला आहे। तेजस हे 4th जनरेशन मल्टी रोल कॉम्बॅट जेट आहे। मार्क 1 मध्ये 6th जनरेशन हत्यारं बसवली जाणार आहेत। शत्रूच्या विमानांना रेंजच्या आधीच टार्गेट करणं त्यामुळे सोपं जाईल। हलकं, वेगवान आणि प्रचंड ताकद हे या विमानाचं खास वैशिष्ट्य आहे। इलेक्ट्रॉनिक रडार, बियॉन्ड व्हिज्युअल रेंज मिसाईल सिस्टीम सुद्धा यात अंतर्भूत आहे। इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट, एअर टू एअर रिफ्युलिंग सिस्टीम सुद्धा या विमानामध्ये आहे। 4 वर्षात 83 तेजस मार्क 1A फायटर जेट्स ताफ्यात दाखल होतील आणि एकूण 97 विमानं वायुदलाच्या खात्यात दाखल होणार आहेत। संरक्षण खात्याचा HAL कंपनीसोबत 62,370 कोटींचा करार झाला आहे। MiG-21 सारख्या विमानांची जागा आता तेजस घेणार आहे। 68 सिंगल सीटर लढाऊ विमान आणि 29 ट्विन सीटर ट्रेनर विमान या अंतर्गत दाखल होतील। तेजसचे एकूण 11 स्क्वॉड्रन स्थापित केले जातील। 2 स्क्वॉड्रन आधी स्थापित करण्यात आले, 9 अद्याप बाकी आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिलं तेजस विमान आज वायुदलात सामील होणार आहे। तसंच तेजस विमानांची निर्मिती करण्यासाठी 150 कोटी रुपये खर्च करून 3री प्रोडक्शन लाईन टाकण्यात आली आहे। त्याचंही उद्घाटन राजनाथ सिंह करणार आहेत। तेजसचं इंजिन बनवण्याचं कंत्राट जनरल इलेक्ट्रिक या अमेरिकन कंपनीला देण्यात आलं। GE कडून फेब्रुवारी 2024 मध्ये इंजिन पुरवठा अपेक्षित होता, मात्र अनेक कारणांमुळे इंजिन पुरवठा लांबणीवर पडत गेला। इंजिनमधील काही भाग इस्रायलमधून येणार होते, त्याला उशीर झाला। तसंच काही विशिष्ट भाग रशिया आणि युक्रेनमध्ये बनतात, मात्र युद्धामुळे त्यातही दिरंगाई झाली। सप्टेंबर 2024 मध्ये डेन्मार्क सरकारने एका विशिष्ट भागाच्या निर्यातीवर निर्बंध लावले। अखेर 25 मार्च 2025 रोजी GE कडून इंजिन पुरवठा सुरू झाला।